बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 3 subject maths, and our today's topic is सिमेट्री. सिमेट्री म्हणजे सममिती. सिमेट्री म्हणजे सममिती. आजचा टॉपिक आहे सिमेट्री. सिमेट्री म्हणजे सममिती. सममिती म्हणजे काय ते आज आपण शिकणार आहोत. वेगवेगळ्या आकृत्या पाहूया आणि या आकृत्यांमधून आज आपण सिमेट्री म्हणजे सममिती शिकूया. ओके. पहा, एक वर्तुळ दाखवलं आहे हा, आणि या वर्तुळाचे या रेषेने दोन मधोमध भाग केलेले आहेत. बरोबर. वर्तुळावर मध्येच ही रेष दिलेली आहे, त्यामुळे वर्तुळाचे दोन समान भाग झाले आहेत. आता ही आकृती सममिती आहे का? इज दिस figure is symmetrical for the given line. ओके. या दिलेल्या लाईनमुळे ही आकृती सममिती झाली आहे का, ही सममित झाली आहे का ते आपल्याला आज पाहायचं आहे. कसं आपण पाहणार आहोत बघा. आकृतीचा या मधल्या लाईनमुळे आकृतीचे जे दोन भाग झालेले आहे ते बरोबर एकावर एक आले म्हणजे ही आकृती सममित आहे असं आपण म्हणतो. जसं बघा, आता हे वर्तुळाचे दोन भाग बरोबर एकावर एक पडलेले आहेत. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. जर ह्या रेषेमुळे त्या आकृतीचे दोन भाग झाले असतील आणि ते दोन भाग जर बरोबर एकमेकांवर पडत असतील, बरोबर एकमेकांवर जुळत असतील, तर ती आकृती त्या रेषेला सममित आहे असं म्हणतात. बघा, एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. पुन्हा बघा या आकृतीचे, हे बघा, हॉरिझॉन्टली आडव्या प्रकारे दोन भाग केलेले आहेत. एका रेषेने या आकृतीचे दोन भाग केलेले आहेत. आता बघा, हा दोन्ही भाग एकमेकांशी नीट जुळतात का पाहूया आपण. पहा, येस, बघा, दोन्ही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळलेले आहेत. ही एक पानाची आकृती होती आणि आपण पाहिलं याचे दोन्ही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळलेले होते. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. एखाद्या रेषेचे आकृतीने होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. बघा, मधल्या रेषेमुळे ह्या आकृतीचे दोन समान भाग झाले आणि ते एकमेकांशी नीट जुळले आहेत, म्हणून ही आकृती सममित आकृती आहे. अजून काही आकृत्या पाहूया आपण. हे बघा,
या आकृतीचे बघा, हे एक बटरफ्लाय आहे. बटरफ्लायच्या चित्राचे या रेषेमुळे दोन समान भाग होतात, बरोबर. मग हे बटरफ्लाय सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हणजे सममित आहे. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. दिलेल्या रेषेमुळे आकृतीचे होणारे दोन भाग जर एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. बघा, ही सुद्धा सममित आकृती आहे. फुलपाखराच्या शरीराचे दोन भाग एकमेकांवर जुळवले तर ते तंतोतंत एकमेकांशी जुळतात, बरोबर एकमेकांशी जुळतात, म्हणून ही सिमेट्रिकल आकृती आहे. दिस इज अ सिमेट्रिकल बटरफ्लाय. बघा, त्रिकोणाला, येस, त्रिकोणाला मधोमध एका रेषेवर दुमडलं असता बघा, त्याचे समान दोन भाग असतात आणि ते एकमेकांशी नीट जुळतात. जुळले? येस, जुळत आहे. बघा, तुम्ही जेव्हा हस्तकलेच्या वस्तू करता तेव्हा अशा प्रकारच्या रेषा आखून तुम्ही कागद एकमेकाची म्हणजे पूर्ण टोकाची टोकं नीट एकमेकांशी जुळवून घेता, हो ना. कारण कागदाची ती आकृती त्या रेषेमुळे कशी झालेली असते, सिमेट्रिकल झालेली असते, सममित झालेली असते. अशा प्रकारच्या रेषा आखून आपण हस्तकलेच्या वस्तू तयार करतो. अशा प्रकारे कागदाच्या घड्या घालून आपण हस्तकलेच्या वस्तू तयार करतो. Take a triangular piece of a paper as shown alongside. एका कागदाचा त्रिकोणी तुकडा घ्या. फोल्ड इट अलॉंग द डॉटेड लाईन आणि तिथे जी डॉटवाली लाईन आहे तिथे तो फोल्ड करा. Does one part of the triangular piece of paper fall exactly on one another? बघा, ते दोन भाग बरोबर एकमेकांशी जुळतायत का? हो, जुळत आहे. ते दोन्ही भाग एकमेकांशी जुळत आहेत कारण ही आकृती सममित आकृती आहे. बघा, आयताकृती चित्र आहे. आयताकृती कागद घेतलेला आहे. त्या आयताकृती कागदाच्या मध्ये एक काळी रेष आखलेली आहे. त्या काळ्या रेषेमुळे कागदाचे दोन भाग झाले आहेत आणि ते दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत. म्हणजेच ही आकृती कशी आहे? ही आकृती, दिस इज अ सिमेट्रिकल फिगर. ही सममित आकृती आहे. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. जर आकृतीचे दोन भाग दिलेल्या रेषेमुळे एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती आहे असे म्हटले जाते. बघा, समोरची आकृती ही सममित आकृती आहे. इट्स अ सिमेट्रिकल फिगर. येस, दोन्ही प्रकारे ती सिमेट्रिकल आहे. बघा, अशी ती फोल्ड केली तरी सिमेट्रिकल आहे, मधोमध लाईन आखून फोल्ड केली तरी सुद्धा ती सिमेट्रिकल आहे. राईट? बघताय तुम्ही ही आकृती उभी. इफ वी गिव वर्टिकल लाईन इन इट then also it is symmetrical, and if we give horizontal line in it then also it is symmetrical. Vertically, horizontally दोन्ही बाजूनी ती सिमेट्रिकल फिगर आहे. हा एक चौरस कागदाचा तुकडा आहे. तुम्ही अशा प्रकारे दुमडून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तो उभी फोल्ड केली म्हणजे उभ्या बाजूनी दुमडलं तरी सुद्धा तो सिमेट्रिकल आहे.
आणि आडव्या बाजूने दुमडलं तरी सिमेट्रिकल आहे. राईट? इट्स अ सिमेट्रिकल फिगर. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. आता बघा तोच चौरस कागद आहे. आता हा आपण वेगळ्या प्रकारे क्रॉस करून बघा कशा प्रकारे दुमडत आहोत येते लक्षात तुमच्या. आता सुद्धा तो सिमेट्रिकलच आहे. बघा अशा प्रकारे तो दुमडला तरीही तो सिमेट्रिकल म्हणजे सममित आकृती आहे. ही सममित आकृती आहे. दिसते तुम्हाला ही आकृती सममित आहे ते. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. बघा दोन्ही लाईनींना ही आकृती कशी आहे सिमेट्रिकल आहे. ही सममित आकृती आहे. बटरफ्लाय बघा. येस, जुळतायत ना दोन्ही भाग तंतोतंत. हो, because butterfly is symmetrical. This is a symmetrical butterfly. This is a figure of symmetrical butterfly. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be symmetrical about that line. बघा हे सममित फुलपाखरू आहे. फुलपाखराची दोन्ही पंख एकमेकांशी तंतोतंत जुळत आहे. त्यांचे दोन भाग कशामुळे झालेत? फुलपाखराच्या शरीरामुळे, बरोबर. आणि दोन पंख आहेत ती बरोबर एकमेकांशी जुळत आहे. दिस इज अ सिमेट्रिकल बटरफ्लाय. Take a triangular piece of paper as shown alongside. बघा एक त्रिकोणी कागदाचा तुकडा घ्या. Fold it along the dotted line आणि मध्ये जी डॉट डॉट ची लाईन आहे त्या लाईन वर तो दुमडा. Does the one part of the triangular piece of paper fall exactly on the other? असं केल्यामुळे त्या त्रिकोणाचे दोन्ही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात का? बघा, take a triangular piece of paper as shown alongside. बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही कागदाचा एक त्रिकोणी तुकडा घ्या आणि तो घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्या मधोमध जी डॉटेड लाईन आखायची एक बरोबर मधोमध आणि तिथे तो दुमडायचा, फोल्ड करायचा. फोल्ड केल्यावर ते जे दोन भाग आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात का हे तुम्हाला पाहायचं आहे. समजतंय सगळ्यांना? ओके, आता मराठीत वाचूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोणी कागद घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोणी कागद घ्या. उभ्या तुटक रेषेवर घडी घाला.
त्रिकोणाकृती कागदाचा एक भाग दुसऱ्या भागावर तंतोतंत जुळतो का? एखाद्या रेषेने आकृतीचे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. If the two parts of a figure made by a line fall exactly on one another, then the figure is said to be a symmetrical about that line. एखाद्या रेषेने आकृतीचे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते. Take another triangle as shown in the second figure. बघा आता दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोणी तुकडा घ्या and fold it along the dotted line. आणि मध्ये जी तुटक रेषा दिलेली आहे तिथे तो फोल्ड करा. Does one part of the triangle fall exactly on the other? आता ते दोन भाग एकमेकांवर नीट पडतात का? पहा बरं. दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेगळा त्रिकोणी कागद घेऊन उभ्या तुटक रेषेवर घडी घाला. त्रिकोणी कागदाचा एक भाग दुसऱ्या भागाशी तंतोतंत जुळतो का? नाही जुळत. If the two parts do not fall exactly on one another, then the figure is not symmetrical about that line. आणि जुळत नसतील तर ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित नसते. आता पहा तुम्हाला एक आकृती दाखवत आहे. ही सममित आहे की नाही ते सांगायचं. इज इट सिमेट्रिकल और नॉट सिमेट्रिकल? बरोबर. दुसरा एक त्रिकोणाचा भाग घेतला आहे. दोन त्रिकोणी भाग घेतले आपण. हा बघा जुळतायत का एकमेकांशी? नाही जुळत आहेत. हो ना, नाही जुळत आहेत. म्हणजेच ही आकृती कशी आहे? सिमेट्रिकल और नॉट सिमेट्रिकल? This figure is not symmetrical. If the two parts do not fall exactly on one another, then the figure is not symmetrical about that line. About that line. If the two parts do not fall exactly on one another, then the figure is not symmetrical about that line. Some of the following figures are symmetrical about the given dotted line and some are not. Observe them carefully. Carefully आता ह्यांचं ऑब्झर्वेशन करायचंय, निरीक्षण करायचंय. बघा वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ओके. आता कोणती सिमेट्रिकल आहे आणि कोणती नॉट सिमेट्रिकल आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहिली कशी वाटते तुम्हाला? इट इज सिमेट्रिकल. दुसरी आकृती इज ऑल्सो सिमेट्रिकल. जिथे रेष आहे ना त्या रेषेमुळे जे आकृतीचे दोन भाग होतील ते दोन भाग एकमेकांशी जुळले पाहिजे. ते जुळले की आकृती झाली सिमेट्रिकल. ओके. आता दोन्ही मध्ये बघा ते भाग एकमेकांशी जुळलेले आहे. आता बघा ह्या आकृतीमध्ये जे दोन भाग रेषेमुळे झालेले आहेत. बरोबर. मधली रेष दिसते सगळ्यांना, डॉटवाली रेष. त्या रेषेमुळे आकृतीचे दोन भाग झाले. हो की नाही?
मग वरचा भाग आपल्याला दिसतोच आहे छोटा आहे आणि खालचा भाग मोठा आहे. हो ना? मग ते भाग एकमेकांशी जुळतील का? नाही. म्हणून आपण त्या आकृतीला काय म्हटलंय? नॉट सिमेट्रिकल. आणि शेवटच्या आकृतीमध्ये बघा बरं, तिथे सुद्धा दोन त्रिकोण वेगवेगळ्या आकाराचे आहेत. ते सुद्धा एकमेकांवर जुळणार नाहीत. म्हणून ती सुद्धा आकृती कशी आहे? नॉट सिमेट्रिकल. ओके? Symmetrical, symmetrical, not symmetrical, not symmetrical. Some of the following figures are symmetrical about the given dotted line and some are not. Observe them carefully. Okay, बघा आकृती कशी दिसते तुम्हाला. आंब्याची आकृती आहे आणि ज्या रेषेमुळे तिचे दोन भाग झाले आहे ते दोन भाग एकमेकांवर जुळणारे आहेत का? नो, नाही. So they are, the figure is not symmetrical. The figure is not symmetrical. आता पहा बरं, या आकृतीमध्ये आडवी डॉटेड लाईन दिलेली आहे, हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन. जर ती व्हर्टिकल असती तर ही फिगर सिमेट्रिकल झाली असती, पण ती उभी डॉटेड लाईन नाहीये, आडवी आहे. आडव्या डॉटेड लाईन मुळे आकृतीचे जे दोन भाग होतील ते एकमेकांशी जुळणार नाही. म्हणून ही आकृती आहे नॉट सिमेट्रिकल. कशी आहे? नॉट सिमेट्रिकल. ही आकृती कशी आहे बघा. येस, this one is symmetrical figure. ओके, आणि लास्ट पाहूया. This one is not symmetrical. ओके, दिलेल्या रेषेमुळे जे दोन भाग होतील ते जर एकमेकांशी जुळत असतील तर ती आकृती असेल सिमेट्रिकल, आणि जुळत नसतील तर ती आकृती असेल नॉन सिमेट्रिकल. ओके, नॉट सिमेट्रिकल, नॉट सिमेट्रिकल, सिमेट्रिकल, नॉट सिमेट्रिकल. Some of the following figures are symmetrical about the given dotted line and some are not. Observe them carefully. Okay, बघा, this is a circle आणि सर्कलचे ज्या लाईन मुळे दोन भाग झालेले आहेत तिथे जर त्या सर्कलला फोल्ड केलं तर ते दोन भाग एकमेकांशी बरोबर जुळतील. म्हणून ही आकृती सिमेट्रिकल आहे. ए, कॅपिटल ए च मधोमध दोन भाग केले बघा रेषेमुळे, आणि ते दोन भाग जर एकमेकांवर त्यांची घडी घातली तर ते दोन भाग नक्कीच एकमेकांशी जुळतील. म्हणून ही आकृती आहे सिमेट्रिकल. राईट. जी, आता जी बघा, दिलेल्या रेषेमुळे जी चे जे दोन भाग झाले ते एकमेकांशी तंतोतंत जुळतील का? नो. सो दिस वन इज नॉट सिमेट्रिकल. राईट. वाय? आता सांगा, वाय सिमेट्रिकल की नॉट सिमेट्रिकल? येस, इट इज सिमेट्रिकल. अँड लास्ट झेड चे बघा जे दोन भाग केले आहे, आर दे सिमेट्रिकल और नॉट सिमेट्रिकल? दे आर नॉट सिमेट्रिकल. राईट. Symmetrical, symmetrical, not symmetrical, symmetrical, not symmetrical. Determine whether figures given below are symmetrical about any line or not. Put a tick below the picture if it is symmetrical and a cross if it is not. Butterfly, symmetrical, not symmetrical?
butterfly, 2 and hexagon. Okay, बटरफ्लायच्या मध्ये लाईन टाकूया. इज इट सिमेट्रिकल टू दॅट लाईन? येस, राईट. येस असेल तर आपण राईट करणार आहोत आणि नो असेल, नॉट सिमेट्रिकल असेल तर रॉंग करणार आहोत. ओके, 2, इज इट सिमेट्रिकल? No, not symmetrical, so wrong. Hexagon, yes, it is symmetrical, right? Determine whether the figures given below are symmetrical about any line or not. Put a tick below the picture if it is symmetrical and the cross if it is not. L, X and H. Okay. Is it symmetrical or not symmetrical? बघा दोन भाग एकमेकांवर जुळतील का? No, not symmetrical. Wrong. Is this symmetrical to this line? Is the X symmetrical to this line? Yes, it is symmetrical. It is symmetrical. Is the H symmetrical to this line? Yes, it is symmetrical. Okay. For each of the figures below, draw a line along which you would fold the figure to show that it is symmetrical. बघा, प्लेनच्या मध्ये लाईन आखूया, त्याची घडी घातली की ते सिमेट्रिकल होईल. स्टारला तर खूप आपल्याला सिमेट्री दाखवता येईल. आपण मध्येच एक लाईन आखली आहे, पण आपण क्रॉस सुद्धा दोन करू शकतो. ओके, दिस इज ऑल्सो सिमेट्रिकल. Yes, this is also symmetrical, and here it is a horizontal line. This is also symmetrical. येत्या लक्षात तुमच्या आपण सिमेट्री कशी दाखवली. लाईन अशा प्रकारे घालायची, मध्ये टाकायची की त्याच्या दोन घड्या बरोबर एकमेकांशी जुळल्या पाहिजे. जर जुळल्या तर ती आकृती झाली सिमेट्रिकल आकृती, आणि नाही जुळल्या तर ती झाली नॉट सिमेट्रिकल आकृती. In each of the symmetrical figures given below, color the two symmetrical parts in different colors. आहेत ना दोन सिमेट्रिकल पार्ट्स. बघा, दोन ट्रायंगल मुळे त्याचे दोन सिमेट्रिकल पार्ट्स झाले आणि आपण त्याला वेगवेगळे कलर्स दिले आहेत. आता बघा काय आहे. दिस इज अ रेक्टँगल, राईट. रेक्टँगलचे दोन भाग झालेले आहेत, सिमेट्रिकल दोन भाग एकमेकांवर फोल्ड करून एकमेकांशी जुळले तर बरोबर जुळतील. ट्रायंगलच्या मध्ये लाईन जाईल. बघा, ब्लॅक अँड पिंक झाले ना दोन भाग. आता ते काय झालेलं आहे, सिमेट्री आपण दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. या आकृतीमध्ये बघा, येस अँड येस. सिमेट्रिकली टू पार्ट्स डिफरंट कलर मध्ये आपण दाखवलेले आहे. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.